मित्रांनो, स्वागत आहे आपलं जॉब्स 247 यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो एक नवीन अशी जॉब अपडेट. आजची जॉब अपडेट आहे जिल्हा व सत्र न्यायालय अंतर्गत नागपूर येथे सफाईगार या पदासाठी जे आहे भरती निघालेली आहे. यामध्ये निवड आणि प्रतीक्षा यादी जी आहे त्यांना तयार करायची आहे. यासाठी ऑफलाईन पद्धतीने अर्ज जे आहे मागवण्यात येत आहे. यासाठी अर्ज प्रक्रिया दिनांक 24 मार्च 2025 पासून सुरू झालेली आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख जी आहे ही खाली त्यांनी दिलेली आहे, ज्यामध्ये त्यांनी सांगितलं आहे की 11 एप्रिल 2025 पर्यंत तुमचे जे अर्ज आहे हे मागवण्यात येणार आहे. आता यामध्ये पदाचं नाव तुम्ही बघू शकता, सफाईगार हे पद आहे. सध्या 6 पदं रिक्त आहे आणि येत्या 2 वर्षाच्या आतमध्ये 6 आणखी पदे रिक्त होणार आहे. अशा प्रकारे एकूण 12 रिक्त जागांसाठी ही भरती राहणार आहे आणि 3 उमेदवारांसाठी प्रतीक्षा यादी प्रसिद्ध केली जाईल. जर समजा हे 12 कॅन्डिडेट जे काही जॉईन होतील त्यापैकी जर कोणी सोडून गेलं तर त्यामध्ये प्रतीक्षा यादीतील उमेदवाराचा जो आहे विचार केला जाईल. यामध्ये वेतनमान जे आहे हे 15,000 ते 47,600 रुपये इतकं राहणार आहे. आता यामध्ये ऑफलाईन अर्ज जेव्हा तुम्ही कराल तर ऑफलाईन अर्जासोबत एक तुम्हाला पोस्टल ऑर्डर किंवा डिमांड ड्राफ्ट जो आहे हा सुद्धा सादर करणे गरजेचं राहणार आहे. आता डिमांड ड्राफ्ट जे आहे हे खाली त्यांनी त्या संदर्भाचा तपशील दिलेला आहे, तर त्याची माहितीसुद्धा तुम्हाला पुढे देतो. यामध्ये दिलेलं आहे की 11 एप्रिल 2025ला सायंकाळी 6 वाजेपर्यंत जे आहे तुमचे अर्ज स्वीकारले जातील. यामध्ये तुम्हाला स्पीड पोस्टाने जे आहे हे अर्ज खालील पत्त्यावरती पाठवणे गरजेचं आहे. यामध्ये अर्ज करण्याचा पत्ता त्यांनी दिलेला आहे, प्रबंधक जिल्हा व सत्र न्यायालय, न्याय मंदिर, आकाशवाणी चौक, सिव्हिल लाईन्स, नागपूर 440-001 या पत्त्यावरती जे आहे तुम्हाला ऑफलाईन पद्धतीने अर्ज सादर करणे गरजेचं राहणार आहे. यामध्ये नॉर्मल पोस्टद्वारे, कुरिअरद्वारे, बाय हँड तुमचे अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. जे काही तुम्ही अर्ज कराल तर त्यामध्ये एक लिफाफा राहील, तर त्या लिफाफ्यावरती जे आहे तुम्हाला सफाईगार पदासाठी अर्ज असा स्पष्टपणे उल्लेख करणे गरजेचं राहणार आहे. त्यानंतर जे आहे तुम्हाला तुमचा अर्ज प्राप्त झाल्यानंतर त्याची छाननी होईल. त्यानंतर जे आहे पुढच्या प्रक्रिया तुमच्या घेतल्या जातील, जसे की प्रात्यक्षिक परीक्षा, शारीरिक क्षमता चाचणी आणि त्यानंतर मुलाखत तुमची घेतली जाईल. यामध्ये त्यांनी सांगितलं आहे की सफाईगार हे एक एकाकी पद आहे, म्हणजे यामध्ये कुठल्याही प्रकारची पदोन्नती तुमची होणार नाही. जर समजा तुम्हाला सफाईगार म्हणून जर जॉब करायचा असेल तर तुम्ही यासाठी अर्ज करू शकता. आता यामध्ये खाली त्यांनी शैक्षणिक पात्रतेविषयी माहिती दिलेली आहे. उमेदवार जो आहे इयत्ता 7वा वर्ग पास असला पाहिजे, शरीरयष्टीने तो सुदृढ असला पाहिजे, उमेदवाराला मराठी व हिंदी भाषा लिहिता वाचता बोलता आली पाहिजे. यामध्ये त्यांनी सांगितलं आहे की जर समजा तुम्हाला शौचालय, स्नानगृह स्वच्छता, झाडू कामाचा, कार्यालय परिसर स्वच्छतेचा जर समजा अनुभव असला तर यामध्ये प्राधान्य दिलं जाईल. याचा अर्थ असा नाही की तुम्हाला अनुभव गरजेचा आहे. अनुभव फक्त असला तर प्राधान्य दिलं जाईल आणि अनुभव नसला तरी देखील तुम्हाला परीक्षेला बोलावलं जाईल, याचं काही इश्यू नाही राहणार. त्यानंतर वयोमर्यादेबद्दल माहिती दिलेली आहे की तुमचं वय हे कमीत कमी 18 वर्ष, जास्तीत जास्त 38 वर्ष असलं पाहिजे. यामध्ये मागासवर्ग प्रवर्ग, ज्यामध्ये अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, इतर मागासवर्ग, व्हीजे, त्यानंतर NT, त्यानंतर विमाप्र या प्रवर्गातील उमेदवारांना 5 वर्षाची सूट त्यांनी दिलेली आहे. तसेच राज्य किंवा केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना वयोमर्यादेची कुठल्याही प्रकारची अट राहणार नाही. त्यानंतर यामध्ये दिलं आहे की पात्र उमेदवाराच्या अटी, तर उमेदवाराचं जे काही चारित्र्य आहे ते चांगलं असलं पाहिजे. त्यानंतर त्यांना कुठल्याही संस्थेने ब्लॅकलिस्ट वगैरे केलेलं नसलं पाहिजे. त्यानंतर विवाहित असाल तर तुमचं लहान कुटुंबाबाबतचं जे प्रतिज्ञापत्र आहे ते तुम्हाला नंतर सादर करावे लागेल. त्यानुसार तुम्हाला 28 मार्च 2005 नंतर जन्माला आलेल्या जे आहे मुलांची संख्या ही 2पेक्षा अधिक नसली पाहिजे. आता अर्ज करण्याचं शुल्क, तर यामध्ये 300 रुपये शुल्क यामध्ये आकारण्यात आलेलं आहे. हे शुल्क सर्व प्रवर्गासाठी सारखं राहील. आता हे शुल्क जे आहे तुम्हाला डिस्ट्रिक्ट अँड सेशन कोर्ट नागपूर यांच्या नावाने 300 रुपयाचं पोस्टल ऑर्डर किंवा डिमांड ड्राफ्ट या स्वरूपात सादर करायचं आहे. निवड प्रक्रियेमध्ये खाली त्यांनी दिलेलं आहे, प्रात्यक्षिक परीक्षा राहील 30 गुणाची, त्यानंतर शारीरिक क्षमता चाचणी राहील 10 गुणाची आणि इंटरव्ह्यू राहील 10 गुणाचा. अशा प्रकारे 50 गुणांची तुमची परीक्षा घेतली जाईल. त्यापैकी किमान पात्रता गुण जे आहे पास होण्यासाठी 25 गुण त्यांनी मागितलेले आहे आणि जे काही तुमचे मेरिटनुसार जास्त गुण मिळतील तर त्या उमेदवाराचा त्यामध्ये विचार केला जाईल. तर यामध्ये जे आहे प्रात्यक्षिक चाचणी जर समजा उत्तीर्ण उमेदवार जे झाले
त्यांचा शारीरिक क्षमता चाचणीसाठी पात्र ठरवलं जाईल आणि शारीरिक क्षमता चाचणीसाठी जर तुम्ही पात्र झाले तरच तुम्हाला मुलाखतीसाठी बोलावलं जाईल। तर अशा प्रकारे स्टेज बाय स्टेज तुमची परीक्षा घेतली जाईल। यामध्ये जे काही डिटेल्स आहे, वेळापत्रक झालं, निकाल झाला, हा nagpur.dcodes.gov.in या पोर्टलवरती याचे जे काही अपडेट्स आहे त्या पब्लिश केल्या जातील। यामध्ये त्यांनी सांगितलं आहे की उमेदवाराने अर्जासोबत फक्त पोस्टल ऑर्डर जोडायचा आहे, पोस्टल ऑर्डर व्यतिरिक्त कोणतेही कागदपत्र जोडायचे नाही। यामध्ये जे काही कागदपत्र आता मी वाचून दाखवणार आहे ते कागदपत्र तुम्हाला वैयक्तिक मुलाखतीच्या वेळेस सादर करावे लागतील, ज्याच्या झेरॉक्स प्रती आणि ओरिजिनल तुम्हाला मुलाखतीच्या वेळेस सोबत आणणे गरजेचं राहील। ज्यामध्ये त्यांनी सांगितलं आहे की 10वीचं बोर्ड सर्टिफिकेट, त्यानंतर 7वी 10वी 12वी यापैकी जे काही मार्कशीट्स असतील, प्रमाणपत्र असतील ते, त्यानंतर अनुभव असेल तर त्याचा दाखला, त्यानंतर 2 प्रतिष्ठित व्यक्तींनी दिलेले चारित्र्य संपन्नतेचे प्रमाणपत्र, लहान कुटुंबाबाबतचं घोषणापत्र, जातीचा दाखला जर तुम्ही कास्टमध्ये येत असाल तर, डोमिसाईल सर्टिफिकेट, त्यानंतर जे आहे महास्वयं पोर्टलवरती रजिस्ट्रेशन केलं असेल तर त्याची प्रत, आधार कार्ड, अशा प्रकारचे कागदपत्र तुम्हाला नंतर सादर करावे लागतील। यामध्ये त्यांनी सांगितलं आहे की जर समजा तुम्ही अर्ज करत असाल आणि सदर पदासाठी अर्ज करताना तुम्हाला 7वीचे गुण भरणे गरजेचं राहील। त्यामध्ये त्यांनी सांगितलं आहे की जर उमेदवार 7वी उत्तीर्ण असाल, त्यानंतर उच्चतम अर्हता जर तुम्ही घेतली असेल, जसं की 10वी 12वी तुम्ही उत्तीर्ण असाल आणि काही कारणास्तव जर तुमच्याकडे 7वीची मार्कशीट उपलब्ध नसेल तर तेथे जे आहे तुम्हाला 7वीच्या मार्कशीटच्या ठिकाणी काल्पनिकरित्या 50% गुणाची जे नोंद आहे ती तुम्हाला करणे गरजेचं राहील। ज्यामध्ये एकूण गुणच्या ठिकाणी 100 आणि प्राप्त गुणच्या ठिकाणी 50 गुण असं तुम्हाला टाकावे लागेल। यामध्ये खालील प्रकारे डिटेल्स तुम्हाला भरावी लागेल, जसे की 7वी 10वी 12वी अशा प्रकारची माहिती तुम्हाला भरावी लागेल। यानंतर जे आहे उमेदवाराने अर्ज करताना पोस्टल ऑर्डर आणि डिमांड ड्राफ्टची माहिती अर्जात भरणे गरजेचं राहील। त्यानंतर येथे दिलेलं आहे की उमेदवाराने अर्जाचा नमुना जिल्हा व सत्र न्यायालयाच्या संकेतस्थळावरती डाउनलोड करून A4 आकाराच्या पेजवरती जे आहे प्रिंट करणे गरजेचं राहील। आता यामध्ये त्यांनी सांगितलं आहे टंकलिखित अथवा संगणकीकृत टायपिंग करून जो आहे तुम्हाला हा अर्ज स्पीड पोस्टाने पाठवायचा आहे। तर मित्रांनो, शक्यतो तुम्ही हा अर्ज जो आहे टाईप करूनच तेथे पाठवा। कम्प्युटरवरती याचा फॉर्मॅट बनवून जे आहे तुम्हाला यामध्ये तो भरून तेथे पाठवावा लागेल। तर यासाठी जो आहे फॉर्मॅट तो खाली त्यांनी जाहिरातीमध्ये दिलेला आहे, तो सुद्धा तुम्हाला दाखवून देतो। आणि ऑफलाईन अर्जासोबत जेव्हा तुम्ही पाठवाल तर त्यासोबत डिमांड ड्राफ्टसुद्धा सादर करणे गरजेचं राहील। तर मित्रांनो, व्हिडिओ थोडा मोठा होत आहे, त्यामुळे जे आहे अर्जासंदर्भाची माहिती म्हणजे अर्जाबद्दल अधिक अशी माहिती तुम्हाला जर लागत असेल तर खाली कमेंट करून नक्की सांगा। त्याबद्दलची माहितीसुद्धा तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये मी प्रोव्हाइड करण्याचा नक्की प्रयत्न करेल। त्यानंतर येथे तुम्ही बघू शकता हा आहे अर्जाचा नमुना। तर हा अर्जाचा नमुना जो आहे तुम्हाला डाउनलोड करून घ्यायचा आहे आणि हा अर्जाचा नमुना जवळपास 3 पेजेसचा आहे। तर इथे बघू शकता शैक्षणिक पात्रता आहे, सफाई कामाचा अनुभव, त्यानंतर पोस्टल ऑर्डरचे डिटेल्स आणि हे इथपर्यंत आहे मित्रांनो, उमेदवाराचे स्वाक्षरी आणि नाव। तर इथपर्यंत जो आहे तुम्हाला हा 3 ते 4 पेजेसचा अर्ज आहे, तर तो तुम्हाला भरून जे आहे ऑनलाईन म्हणजे यामध्ये तुम्हाला कम्प्युटरवरती यामध्ये एडिट करून जे आहे डिटेल्स भरायचे आहे आणि त्यानंतर जो आहे तेथे पाठवावा लागेल। तर अशा प्रकारे जे आहे मित्रांनो हा अर्ज झाला। त्यानंतर येथे चारित्र्य प्रमाणपत्र आहे, हे तुम्हाला मुलाखतीच्या वेळेस सादर करावं लागेल। त्यानंतर प्रतिज्ञापत्र आहे, हे सुद्धा तुम्हाला मुलाखतीच्या वेळेस सादर करावं लागेल। तर अशा प्रकारे जे आहे ही जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे। तर 11 एप्रिल 2025 पर्यंत तुम्हाला स्पीड पोस्टाने तुमचे अर्ज जे आहे पाठवायचे आहे। तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करा। तुमचे काही डाऊट्स असतील तर कमेंट करून नक्की सांगा, जेणेकरून नवीन व्हिडिओमध्ये ते डाऊट्स क्लिअर करण्याचा प्रयत्न करता येईल। तर भेटूया मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसोबत। खाली डिस्क्रिप्शनला लिंक दिलेली आहे, त्यावरती जाऊन तुम्ही ही जाहिरात आणि हा अर्ज डाउनलोड करू शकता। धन्यवाद।